राम 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 मंडळी, राम राम. बरं आहे ना व? अहो बघा की ते म्हणजे बीजेपी अहो त्या भाजपातले त्याची काय नेतो काय ते बोलतात राव, कशाचं काय राव धार मिळत नाही. जेवढं आपल्या सोयीचं आहे का नाही तेवढं बोलतात. अहो बघा, वाटेल तसं बोलणारे ही नेते भाजपात आहेतच आहेत, पण बघा नव तसं बघायला गेलं तर राजकारणामध्ये अहो म्हणजे सगळ्यात पक्षात हो आपल्या सोयीचं आपल्या फायद्याचं बोलणारं नेता आहेतच की. अहो बघा ह्यांना काल काय बोललं ते ध्यानात नाही, नवं नवं तसं दाखवतात ती सगळं असतं. अहो लोक पण सारं ध्यानात ठेवतात ना व. आता बघा की ते भाजपाचं परवीन दरेकर काय म्हणजे कालपत्र ते मागं राज ठाकरेच्या सोबत होतं आणि पुढे हाणली की त्यांनी भाजपात उडी. अहो समधी भाषा बदलली राव त्याची. आता बघा गेल्या 2 दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब ही एकत्र यायच्यात अशी चर्चा चालू झाली. आता ही दोघं भाऊ एका येऊ नयेत म्हणून शिंदे गट भाजप ह्यांच्या पोटात दुखणार की हो. बघा तिची काय त्यांची नेते बोलले का नाही त्यातनं बरंच काय काय हे सगळं उघडं पडलं. आता ह्यांना वाटून काय उपयोग आहे हो. लोकांना काय वाटतं बघा, ते सोशल मीडिया बघा ना हो. अहो लोक किती खुश आहेत. अहो तिथं बघा त्या मुंबईला गुजराती माणसाला डोक्यावर बसवून भाजपनं मराठी माणसाची गळचिपी केली राव. आता ठाकरे बंधू एकत्र येत आहे म्हटल्यावर हे परवीन दरेकर साहेबाच्या पोटात लागलं की दुखायला. अहो त्याच्या पोटात किती वेदना व्हायला लागल्यात. होटावर आलं होटावर त्यांच्या. ठाकरे बंधूंना आता एकमेकाची काय राजकीय गरज निर्माण झाली म्हणून त्यांचा एकत्र येण्याचा हे प्रयत्न असू शकतो असं हे दरेकर म्हणतात. अहो ठाकरे बंधू तर उघडपणे मोकळ्या मनानं एकमेकाकडे यायला लागलेत. भाजपची राजकीय गरज हे दरेकर साहेबाला दिसना का काय हो. अहो लोकांचे पक्ष फोडायचे, अडचणीत आणून नेते पळवून न्यायचे आणि ती काय वॉशिंग मशीन आहे की त्यात घालून पवित्र करायचं. आता हे पाप कुणी गेली बरं? मग ही राजकीय गरज नव्हती का हो? तेव्हा तुम्हाला हे समज का नाही हो सुचलं? आता 2 भाऊ एकत्र यायला लागले की तुमचा जळफळाट. ठाकरे बंधूंनी एकमेकांना ईडीच्या धमक्या नाही दिल्या, इन्कम टॅक्स सीबीआय असली भिया नाही घातलं आणि राजकीय गरज म्हणून बी समजा ती एकत्र आलं. काय वावगा आहे. आता बघा भाजप शिंदे गट ह्यांना बघा आता ह्यांची म्हणजे लय असं काहीतरी आता त्यांना झालंय की आता आपलं कसं व्हायचं. अहो ह्यांनी सगळं केलं तेव्हा ही राजकीय गरज होती. आता ठाकरे बंधू एकत्र यायला म्हटलं की आता ह्यांना धक्का बसणार उघड आहे. अहो त्या मुंबईच्या आता निवडणुका आल्यात, भाजपच्या जेव्हावर मुंबईत गुजराती लोकांनी मराठी माणसाला काय छळलं आहे. अहो मराठी माणसाने काय खायचो काय नाही खायचो हे बी गुजरात्यांनी सांगायचो. अहो दरेकर काय म्हणलं, महाराष्ट्राचं हित पागायसाठी म्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार भक्कम आहे म्हण भक्कम. आता बघा ही कोण म्हणतं? भाजपचे दरेकर म्हणतात. अहो आपल्याच हातानं आपलीच आरती करून घ्यायसारखं नवं का हे. लोक काय काय म्हणतात बघा जरा. समजा सोशल मीडियावर तेच आहे. किती सपान बघायचं, काय लिमिट. आता संजय राऊत यांचं बोलणं म्हण काय कोणी गांभीर्यानं आम्ही घेत नाही. अहो दरेकर साहेब तुमचं वक्तव्य तरी कोण गंभीरपणे घेत आहे हो. गंभीर तर सोडा लोक फिदे हसतात व तुमच्या वक्तव्यावर. आता बघा तुम्ही म्हणताय महाराष्ट्राचा विकास वेगानं होतोय. आता तुम्ही सांगा असं वाटल्यावर लोक हसतात नाही तर काय होतं. काय बोलतात राव. महाराष्ट्राचं हित म्हण देवेंद्र फडणवीस बघतात. कसं महाराष्ट्रातलं उद्योग समजा गुजरातला पळवून नेऊन काय बी असो बघा, शिंदे गट असो नाही तर भाजप असो, दोन्ही पक्षांनी आता या 2 ठाकरे बंधूचा राज उद्धवचा निब्बार धसका घेतलाय बघा. घेतलाय का नाही? नाही मला काय बी वाटू द्या हो. बाबुरावला काय
तुम्हासनी काय वाटतंय ती तुम्ही सांगा बरं. कुठं अहो आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका की तुम्हाला नक्की याच्यावर काय वाटतं. आणि ते हे राहिलं की आपलं ते हे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. करून टाका राव. बाबूराव तुमच्याशी गप्पा हाणतोय, रोज रोज गप्पा हाणा येणारच आहे. तवा चॅनलला एक सबस्क्राईब मारून टाका. बरं. अहो भेटू की भेटू, सारखं भेटू आता आपण होय.